बेसिकली आपली जनरेशन म्हणा किंवा मागची जनरेशनची म्हणा, त्यांनी जसं वारा येईल तशी पाठ फिरू म्हणतो आपण, तसं केलं की जे जे होतं ते त्यांनी आत्मसात केलं. आपली जनरेशन ही पैसे कमवण्याच्याकडे फोकस्ड होती आणि इंडियन्स आर डिपेंडंट ऑन अ कॉमन वर्ड, सेटलमेंट लवकर पाहिजे. खूप डेंजरस एक आपण वक्तव्य करतो आपल्या सोसायटीमध्ये, अरे ह्याला 98% मिळालं, हा तर काय इंजिनियर आणि डॉक्टर बनू शकतो. नाही, इंजिनिअरिंग मशीनशी संबंधित आहे ज्याच्यामध्ये जीव नाही आहे. आणि डॉक्टरकी करताना एक हाडामासाचा माणूस आहे ज्याच्यावर 4 जीव अवलंबून आहेत. आता या पेरेंट्सना ती धास्ती आहे की माझं मूल मागे पडू नये म्हणून ते करिअर टेस्टिंग करतात, कारण वी ऑल आर स्पॉइल्ड फॉर चॉईस. आता ॲप्टिट्यूड टूल्स आहेत, पर्सनॅलिटी टूल्स आहेत, सायकोमेट्रिक टूल्स आहेत, सायकोलॉजिकल टूल्स आहेत. इंजिनिअरिंग, बरेचसे पेरेंट्स म्हणतात की इंजिनिअरिंग करून काहीतरी तरी होईल. नाही, काहीतरी होत नाही. मुलं MBA करतात आणि इंजिनिअरिंग विसरतात. सम मेक डिसिजन बाय नॉट टेकिंग अ डिसिजन. राईट, ट्रू. सम मेक अ डिसिजन अँड दे रिपेअर अ रॉंग डिसिजन. की तुम्ही पहिलं करिअर काउन्सिलर आहात मुलाचे आणि मग ती टेस्ट फक्त तुम्हाला वाट दाखवेल. एका लाईफ टाईममध्ये तुम्ही करिअर बदलूही शकता. इंटरेस्ट, पोटेन्शियल ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की इंटरेस्ट असेल तर मूल कुठलंही करिअर करू शकतं, पण पोटेन्शियल सुद्धा पाहिजे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की ह्या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपला विषय आहे तो थोडासा आपण करिअर ऑप्शन्स किंवा वेगवेगळे जॉब्स, आज जे करोनानंतर जी परिस्थिती आहे किंवा आता AI आपण बघतो, AIचं खूप सगळीकडे बोलबाला चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण 10वीची परीक्षा देतो, 12वीची परीक्षा देतो, साहजिकच आपण वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्सकडे बघायला लागतो. वेगवेगळी टूल्स आज मार्केटमध्ये आहेत, ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणा किंवा करिअर काउन्सिलिंग म्हणा, असे खूप ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आज आपण ह्याच फील्डमधल्या एक खूप सिनियर अशा मॅडमना इथे बोलावलेलं आहे. त्या म्हणजे डॉक्टर हर्षाली मुरुडकर. नमस्कार. तर मॅडम, आपलं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तर हर्षाली मॅमबद्दल सांगायचं झालं तर हर्षाली मॅम या जवळजवळ 30 वर्षांपासून ह्या फील्डमध्ये कार्यरत आहेत. मी आधी सांगायला हवं होतं, डॉक्टर हर्षाली मुरुडकर. मॅडमनी डॉक्टरेट केलेलं आहे, डॉक्टरेट इन HR मेट्रिक्स असं त्यांची डॉक्टरेट आहे. त्यांनी MBA, HRमध्ये MBA करून त्यांनी थोडा इंडस्ट्री एक्सपिरियन्स सुरुवातीला घेतला आणि त्यानंतर डॉक्टरेट बरोबर त्यांनी भरपूर साऱ्या पुण्यातल्या MBA कॉलेजेसमध्ये HR या विषयामध्ये खूप साऱ्या स्टुडंटना गायडन्स दिलेला आहे. पुढे जायच्या आधी आमच्या चॅनलतर्फे हा एक छोटासा गणपती बाप्पा आपल्याला आम्ही गिफ्ट देतो आहोत. थँक्यू सो मच. तर रासने सराफ असे आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांच्यातर्फे हा गणपती बाप्पा आहे. तर रासने सराफ यांचा एक अतिशय सुबक गणेश मूर्तींचा दालन आपल्याला बघायला मिळेल. दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर हे दालन आहे आणि तिथे तुम्ही अशा प्रकारच्या मूर्ती, वेगवेगळ्या मूर्ती, गणपती बाप्पाच्याच नाही तर अजून पण खूप साऱ्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील. तिथे जरूर भेट द्या आणि याची लिंक आपल्या बायोमध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर एक अन्नपूर्णा फूड्स असा एक फूड ब्रँड आहे. ओके. तर त्यांच्यातर्फे हे पण आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. अच्छा. तर Thank you so यांच्यातर्फे एक छोटीशी खाऊची टोकरी आहे. यांच्याबद्दलही तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये माहिती घेऊ शकता आणि ऑर्डर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मॅडम, मला पहिले तर हे तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की आपण जेव्हा म्हणतो की जॉब आणि करिअर, तुम्ही जेव्हा ऑप्शन्स बघता तेव्हा जॉब ओरिएंटेड जायला पाहिजे, करिअर ओरिएंटेड जायला पाहिजे, आणि ह्याच्यात नक्की फरक काय? खूप चांगला प्रश्न विचारात मॅडम तुम्ही, कारण खूप गल्लत असते कॉन्सेप्ट्समध्ये. आपण भारतीय लोक जेव्हा मुलांना शिकवतो त्यांना आपण पायावर त्यांच्या उभं करून त्यांना अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने तयार करतो की त्यांनी 4 पैसे कमवून ही शुड बी फिनान्शियली इंडिपेंडेंट. आयडियली वी ऑल आर लुकिंग फॉर अ जॉब.
आणि जनरली आपला शिक्षणाचा दर्जा ठरवतो की जॉब आहे का करिअर. तर जनरली इफ यू से अ ग्रॅज्युएट त्याला जॉब पाहिजे असतो. एखाद्या गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा असतात त्याला जॉब हवा असतो, नोकरी हवी असते. पण जेव्हा आपण उच्च शिक्षित म्हणतो की जेव्हा आपण म्हणतो की त्यांनी MBA केलं किंवा त्यांनी मेडिसिन केलं किंवा आता वेगवेगळ्या बिझनेस ॲनालिस्ट AI अशा डिग्रीज जेव्हा घेतो तेव्हा त्याला एखाद्या मध्ये उच्च पदावर पोचायची त्याची जी ॲम्बिशन असते, त्याचा जो आत्मविश्वास असतो आणि त्याची जी स्वप्न असतात आणि त्याला माहिती की आपण एखादं ऑर्गनायझेशन पूर्णपणे चालवू शकू, वी कॅन हेड द ऑर्गनायझेशन, दॅट इज वेअर द करिअर बिगिन्स. तर हा फरक आहे की माझ्या जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी मला नोकरी पाहिजे, हा जॉब झाला, पण माझ्या इच्छा आकांक्षा आणि माझ्यात जे सुप्त गुण आणि जे नॉलेज आहे ते कुठेतरी मी इम्प्लिमेंट करून मला एखादी संस्था अजून उच्च कोटीला पोचवायची आहे किंवा मला काहीतरी एक मार्क करायचं आहे लाईफमध्ये आणि सोसायटीमध्ये मला दाखवायचं की मी काहीतरी वेगळं करू शकतो. दॅट इज वेअर द करिअर जर्नी बिगिन्स. राईट. मग मॅडम आता परत मी सुरुवातीला जे बोलले की आता एक असा ट्रेंड आहे की 10वी झाली की एक ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायची, त्याच्यातून शोधायचं जो काय त्यातनं एक रिपोर्ट मिळतो. आता तो किती जण फॉलो करतात नाही करतात हा पण एक वेगळा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा आपली पिढी होती किंवा त्याच्यानंतरची सुद्धा जी एक पिढी होती जी आता 40s 50s मध्ये वगैरे असेल, तर तेव्हा मला असं वाटत नाही की आपल्या आईवडिलांनी आपल्याला 10वी नंतर कुठे एका ॲप्टिट्यूड टेस्टच्या ठिकाणी नेलं असेल आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कळलं की अरे हे सगळं आपल्याला करायचं आहे लाईफमध्ये. तर ही एक जो एक ट्रेंड आहे असं आपण म्हणू शकतो, हा का आला आणि म्हणजे कसं काम करतात हे टूल्स? तुमच्याबद्दल थोडं ह्याच्याबद्दल सविस्तर ऐकायला आवडेल. बेसिकली आपली जनरेशन म्हणा किंवा मागची जनरेशनची म्हणा, त्यांनी जसं वारा येईल तशी पाठ फिरू म्हणतो आपण तसं केलं की जे होतं ते त्यांनी आत्मसात केलं. म्हणजे जेव्हा IT बबल आलं तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग लोक 2 वर्षाचा सेडॅकचा कोर्स करून ITला गेले, कारण की दॅट वॉज गिविंग मनी. परत आपली जनरेशन ही पैसे कमवण्याच्याकडे फोकस्ड होती, कारण की कायमच आपल्याला आपल्या गरजा आणि आपली स्वप्न हे आपली कमाईपेक्षा खूप डिमांडिंग होती. पण नंतर जसं आपल्याकडे इकॉनॉमिक ग्रोथ आली, आपण कुठेतरी आपल्याकडे स्टेबिलिटी यायला लागली, खूप वेगवेगळी क्षेत्र आली आणि मुख्य म्हणजे बिकॉज ऑफ द पॉप्युलेशन काय झालं की प्रत्येकाला अशा क्षेत्रात जायचं होतं जिकडे फास्ट मनी आणि फास्ट ग्रोथ, आणि इंडियन्स आर डिपेंडंट ऑन अ कॉमन वर्ड, सेटलमेंट लवकर पाहिजे. मुलांनी सेटल व्हावा ह्याच्याकडे खूप रोष असतो. मुलीचं लग्न झालं की ती सेटल्ड आणि मुलाला नोकरी मिळाली की सेटल्ड. हे एक मध्यमवर्गीयांचं गणित आहे आणि आपण मध्यमवर्गीयांबद्दलच बोलते, कारण तीच लोक जॉब आणि करिअरच्या दृष्टीने विचार करतात. द पीपल हू क्रिएट जॉब्स आर इंडस्ट्रियलिस्ट, पण दोज हू क्रिएट इंडस्ट्रियलिस्ट आर मिडल क्लास पीपल. मग असं झालं की आज जर मला मग MBAचं पीक आलं, मग ITचं पीक आलं, मग तसं आता सगळेजण AIच्या ह्याला आहेत. मग असं आलं की अरे माझा मुलगा कुठे मागे राहू नये आणि त्याला त्याचं बेस्ट करिअर मिळावं किंवा त्यांनी बेस्ट जॉब करावा, म्हणून मला कसं कळेल, म्हणून मग करिअर टेस्टिंग आलं. आणि ह्याच्यामधली पहिली संस्था ज्ञानप्रबोधिनी, खूप छान संस्था अजूनही काम करते आणि त्यांनी सुरू केलं हे, आणि ऑनलाईन करिअर टेस्टिंग असा हा प्रकार केला की टेस्ट द्यायचे ऑनलाईन. आणि मग त्याच्यामधनं ऑथेंटिसिटी आली की हो हे रिपोर्ट्स आर व्हेरी नाईस, कारण की दे मॅच्ड. आणि मग नंतर जसं एखादी गोष्ट चालली की त्याचं रेप्लिकेशन होतं आणि मग खूप लोक आता ह्याच्यामध्ये उतरलेत. आता काय आहे, वेन यू से करिअर, वेगवेगळ्या प्रोफेशन्सच्या दृष्टीने करिअर टेस्टिंग केलेलं आहे. किंवा ITचं मुलाचं करिअर टेस्टिंग, त्याच्यामध्ये कुठलं क्षेत्र तो घेऊ शकतो. पण आता तुम्ही जर 10वी नंतर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सर्वांगीण मुलाचा ॲनालिसिस होतो. त्याची पर्सनॅलिटी, त्याची सायकॉलॉजिकल फॅक्टर्स, त्याचा इंटरेस्ट, त्याची जी ॲबिलिटी आहे म्हणजे मूलभूत जो घेऊन आला आहे देवाकडनं, प्रत्येकजण एक काहीतरी देणगी घेऊन येतो, त्याची कुवत म्हणजे काम करायची कुवत, आणि जसं आपण म्हणतो IQ की तो किती त्याची आकलन शक्ती किती आहे, या सगळ्याचा विचार करून मग ते सॉफ्टवेअर तुम्हाला सांगतं की तुम्ही हे करिअर
घेऊ शकता ते. आणि ते ओनली टेल यू सेक्टर्स, दे डोंट टेल यू द जॉब्स. म्हणजे मी थोडी फोड करते इथे की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला जा. हो, हॉटेल मॅनेजमेंटला जा, पण मग हॉटेल मॅनेजमेंटला कुठे, फ्रंटलाईन का बॅक एंड? शुड यू गो फॉर सेल्स? शुड यू गो फॉर फ्रंट ऑफिस? शुड यू गो फॉर फ्लोअर मॅनेजमेंट? या शुड यू गो फॉर डेटा मॅनेजमेंट? तर ह्याच्यामध्ये बरेच अंग आहेत तिथे आणि प्रत्येक पर्सनॅलिटीचं फिटमेंट वेगळं आहे. जो सेल्स करणार आहे तो तडफदार अग्रेसिव्ह मुलगा आहे. जो डेटा मॅनेज करतोय, जो अकाउंट सांभाळतोय, ही इज ॲनालिटिकल, लॉजिकल अँड मे बी जस्ट अ लिटल इंट्रोवर्ट. मग तुम्ही असं सांगायचं का की हॉस्पिटॅलिटीमध्ये जा किंवा हॉटेल क्षेत्रात जा किंवा तू कॉमर्सला जा? सो हे एक कुठेतरी मला जाणवतं की करिअर आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुलांना करिअर गायडन्स ह्या दृष्टीने मिळत नाही की तुझी पर्सनॅलिटी कुठे फिट आहे. कारण एक झालं बौद्धिक आणि एक झालं व्यक्तिमत्व. बरोबर. म्हणजे खूप डेंजरस एक आपण वक्तव्य करतो आपल्या सोसायटीमध्ये, अरे ह्याला 98% मिळालं, हा तर काय इंजिनियर आणि डॉक्टर बनू शकतो. नाही, इंजिनिअरिंग मशीनशी संबंधित आहे ज्याच्यामध्ये जीव नाही आहे. आणि डॉक्टरकी करताना एक हाडामासाचा माणूस आहे ज्याच्यावर 4 जीव अवलंबून आहेत. आणि मी 2 अंक मिळवले याचा अर्थ मी 2 करिअर्स पेलू शकतो का? किंवा मी एक वाईट डॉक्टर होऊ शकतो पण चांगला इंजिनियर बनू शकतो, किंवा चांगला इंजिनियर आणि वाईट डॉक्टर बनू शकतो. हे माझं व्यक्तिमत्व ठरवतं, माझं इंटरेस्ट ठरवतं. सो मार्क नाही ठरवायचं. आणि हे तुम्ही ऐकलं असेल की नाही, त्याला कुठेही त्याला दोन्हीकडे ॲडमिशन मिळाली. पण आज रक्त बघून मला भोवळ येते. आणि मी आज 24 तास मशीनचा आवाज, माझ्यात ते गाणं आहे माझ्या कानात, कारण मला आवड आहे इंजिनिअरिंगची. किंवा असं पण होतं की मला दोन्ही आवडत नाही. हो. मी हुशार आहे कारण माझे आजोबा हुशार, आई हुशार, वडील हुशार, म्हणून मी हुशार. पण मला आवडेल की बासरी वादन करून मी इंटरनॅशनल फ्लुटिस्ट बनवून. सो द होल थिंग इज वेन वी टॉकिंग अबाउट करिअर, याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आणि तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचे जेनेटिक जे तुम्ही घेऊन येता, ह्या 3 गोष्टींची सांगड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता या पेरेंट्सना ती धास्ती आहे की माझं मूल मागे पडू नये म्हणून ते करिअर टेस्टिंग करतात. कारण वी ऑल आर स्पॉइल्ड फॉर चॉईस. एवढी क्षेत्र आहेत, मग माझ्या मुलांनी कुठे जावं आणि त्यांनी कसं सक्सेसफुल व्हावं, हा एकमेव विचार पेरेंट्स करून करिअर टेस्टिंगकडे येतात की माझ्याकडनं चूक होऊ नये. एकतर स्टुडंट्सना आता स्वतःला भरपूर सारे करिअर ऑप्शन्स माहीत असतात. जुन्या एक 10 वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ. तर 9वी-10वीतल्या मुलांना, मी असं म्हणणार नाही 100% मुलांना माहीत असतं, पण ॲटलिस्ट एक 20% मुलांना माहीत असतं की कुठलंच फील्ड आपल्याला घ्यायचं आहे. सायन्स घ्यायचं आहे की कॉमर्स घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काही पेरेंट्सना हे वाटत असतं की नाही नाही हे घेतलं पाहिजे. आणि टू टॉप इट ऑल अजून एक ॲप्टिट्यूड टेस्टचं एक टूल. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोंधळामध्ये इज इट नॉट नेसेसरी की आधी तर पेरेंटना हे कळलं पाहिजे की आपल्या मुलाची लायकिंग काय आहे, त्याला काय पाहिजे लाईफमध्ये, त्याचा चॉईस काय आहे, आणि हे टूल एक डिरेक्शनसाठी वापरलं पाहिजे. अशी एक मेंटॅलिटी आपल्याकडे का होत नाही? बेसिकली या 2 भागात आपण हे फोड करूया. एक म्हणजे जिथे कन्फ्युजन आहे तिकडे तुम्ही एक गायडन्स वापरा. तुम्ही म्हणालात तसं टूल्स आहेत. आता ॲप्टिट्यूड टूल्स आहेत, पर्सनॅलिटी टूल्स आहेत, सायकोमेट्रिक टूल्स आहेत, सायकोलॉजिकल टूल्स आहेत, DMIT जिथे आपण म्हणतो की ह्याच्यात तुमचं थंब इम्प्रेशन देऊन आजकाल करतात ते आहे. नंतर हॉलंड इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे. अशी तुम्ही जर बघितली तर मोर दॅन 500 टूल्स आर अवेलेबल इन द मार्केट. ओके. त्याच्यापैकी फक्त 7 ते 8 सगळेजण वापरतात, कारण दोज आर द बेस ऑफ द सॉफ्टवेअर. तर बेसिकली जर पहिली गोष्ट पेरेंट्सनी आपल्या इच्छा मुलांवर लादू नये. मला IIT जायचं होतं पण आता मी मुलांवर नाही, त्याचं वेगळं जर्नी लाईफचं तुमचं वेगळं. दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हणालात की तू सायन्स कर, कॉमर्स कर, नाही, तुम्ही बेसिक 12thपर्यंत त्याच्या आवडीप्रमाणे जाऊया जे त्याला जमतं. तुम्ही सायन्स ॲड ऑन घ्या इफ यू वॉन्ट, की तुम्ही करून द्या कोर्स त्याला, बाबा सायन्स त्याने घेतलं, जमतंय म्हणून घेतलं.
पण ते ॲटलिस्ट बी क्लिअर की ते पुढे तो कॉमर्सला जाणार नाही एवढं तरी क्लॅरिटी पाहिजे. 17-18 वर्षाच्या मुलावर तुम्ही किती प्रेशर देणार. यू नो की तो इंजिनिअरिंग करणार नाही, मेडिसिन करणार नाही, पण सायन्स रिलेटेड एखादं करिअर करेल. एवढं तर पेरेंट्सनी ठामपणे मुलाच्या आवडीप्रमाणे त्याला 11वी-12वी करून द्यावं. दुसरी गोष्ट, इंजिनिअरिंग, बरेचसे पेरेंट्स म्हणतात की इंजिनिअरिंग करून काहीतरी तरी होईल. नाही, काहीतरी होत नाही. मुलं MBA करतात आणि इंजिनिअरिंग विसरतात. सो वी लूज अ सीट, वी लूज अ गुड, वी डोंट इवन हॅव एन इंजिनियर, आणि सगळी मुलं शेवटी MBA करून दे बिकम मॅनेजमेंट पीपल. सो बेसिकली 12वी नंतर तुम्ही क्लिअर करा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे अंडर ग्रॅज्युएटला, की तुम्ही सायन्स करून मग इंजिनिअरिंग मेडिसिनला जाणार आहात का तुम्ही कॉमर्स करून यू आर गोइंग टू डिसाईड की तुम्हाला जर इंजिनिअरिंगला सीट मिळाली, CETला तुम्हाला मिळाली, तुम्ही जर एंट्रन्स एक्झामला बसलात आणि मग तुम्हाला त्याचे पण सब्जेक्ट्स घेऊन तुम्ही ऑलरेडी मॅथ्स सायन्स तुमच्याकडे आहेच आहे, यू डू व्हेरी वेल, मग तुम्ही काय करायचं. तर 11वी-12वी पहिलं म्हणजे पेरेंट्स हॅव टू बी क्लिअर की माझं 12वी नंतरचा चॉईस काय राहणार आहे. म्हणजे 11वी-12वी मुलाला फुल तयारी करायला वेळ मिळतो आणि त्याचं माइंडसेट फोकस्ड असतं. मग हीच क्लिअर की मला मेडिसिनला जायचं नाही तर काय करायचं नाही हे पहिलं क्लिअर पाहिजे. राईट. मला सायन्स जायचं नाही म्हणजे मग मी आता बायो घेणार नाही आहे, पण मी मॅथ्स घेणार आहे आणि मी सायन्स पण घेऊन ठेवणार आहे कारण आय माईट नीड फिजिक्स. एखाद्याला कमर्शियल पायलट व्हायचं असेल तर ही विल नीड मॅथ्स, ही विल नीड फिजिक्स. एखाद्याला मर्चंट नेव्हीत जायचं असेल तर मॅथ्स अँड फिजिक्स इज कंपल्सरी. एखाद्याला मासकॉमला जायचं असेल तर ही माईट बेटर ही गोज फॉर ह्युमॅनिटीज, ही गोज फॉर सायकोलॉजी ॲज अ बेस. एखाद्याला इव्हेंट मॅनेजमेंट करायचं असेल तर मे बी ही माईट गो फॉर ॲडव्हर्टायझिंग, मीडिया मॅनेजमेंट. सो एवढं क्लिअर पाहिजे की 11वी-12वीला माझे काय विषय असायला पाहिजे आणि मी काय कोर्सला जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर फुल कन्फ्युजन असेल तर इथे कम्स करिअर टेस्टिंग टूल. आणि त्या करिअर टेस्टिंग टूलमध्ये तुम्ही जर ॲप्टिट्यूड टेस्टिंग केलं किंवा तुम्ही जर सायकोमेट्रिक टेस्टिंग केलं तर सायकोमेट्रिक ह्याच्यावर मी थोडंसं बोलायला मला आवडेल. सायको आणि मेट्रिक, सायको इज अ माइंड आणि मेट्रिक इज मेजरमेंट. तर आपल्यामध्ये जे बिहेवियरल ट्रेट्स असतात म्हणजे किती लिडरशिप, किती टीमवर्क, किती मोटिवेशन, किती एक्स्ट्रोवर्जन, किती इंट्रोवर्जन, हे ॲक्च्युली ते मोजतं टूल की तुम्ही 90% एक्स्ट्रोवर्ट आहात, तुम्ही तुम्हाला एक 25% यू हॅव इंट्रोवर्जन. तुमच्या लिडरशिप स्किल कॉन्सेप्च्युअल आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या कॉन्सेप्टनी पुढे जाल, म्हणजे कॉन्सेप्ट फॉलो कराल. जे लोक असं थिअरी रिसर्च करतात किंवा इस्रोची लोक आहेत, दे क्रिएट अ कॉन्सेप्ट आणि त्याच्यावर अख्खं रॉकेट बनवलं जातं. राईट. पण क्रिकेट टीमचा कॅप्टन हा वेगळा असतो. तो तिथे ॲक्शन. he is action oriented, he is absolutely extrovert and he is on the pitch, he is on the ground, and team leadership is absolutely extrovertish. राईट. So what kind of leadership you have? आणि हे तुम्हाला गायडन्स मिळाल्यानंतर मग तुम्हाला रादर एक दिशा आणि एक क्षेत्र मिळतं की तुमचा मुलगा ह्यासाठी अजिबात योग्य नाही आहे, पण ह्या 4 ठिकाणी तो व्यवस्थित काम करेल. मग तुमचा मुलगा इंजिनियर बनेल पण चांगला इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर बनेल. ही विल नॉट बी अ गुड मेकॅनिकल इंजिनियर ऑर अन IT इंजिनियर. आपण फक्त इंजिनियर एवढंच जातो. ऑर युअर चाइल्ड विल बी अ लवली आर्टिस्ट, बट आर्टिस्ट म्हणजे कुठे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये ही कॅन गो इन टू फॅशन डिझायनिंग ऑर अनदर वी गो इन टू प्रोडक्ट डिझायनिंग. एवढं करिअर टूल तुम्हाला गाईड करतं. ओके. किंवा एखादी मुलगी नर्तिका असेल, ती सुंदर भरतनाट्यम करेल, तर शी गोज इन टू परफॉर्मिंग आर्ट्स. मग ह्याच्यामध्ये शी कॅन गो इन टू थिएटर अँड ड्रामा अँड डिझाईन. असा तुम्हाला करिअर टूलचा तुमचा वापर होऊ शकतो. आणि मग पेरेंट्स तशी कॉलेजेस शोधतात, कारण सिम्पल प्रवास आहे. एकदा तुम्हाला करिअर टूल तुम्हाला क्षेत्र सांगतं, क्षेत्र तुम्हाला तुमचा ॲक्च्युअल एरिया सांगतो, मग तुम्ही कॉलेजेस शोधायचे जे कोर्सेस देतात आणि मग मूल ते कोर्स करून त्या क्षेत्रात जाऊन चांगलं प्रावीण्य मिळून शेवटी त्याला जॉब मिळतो. पण दॅट जॉब बिकम्स हिज इंटरेस्ट. राईट. पैसे कमवणं हा परिणाम होतो, त्यासाठी तो तिथे जात नाही. आणि आत्ताची जनरेशन खूप लकी आहे की पेरेंट्स म्हणतात की तू आवडीने काम कर, म्हणजे मनी बिकम्स अ कॉन्सिक्वेन्स. आपल्या जनरेशननी गरजेसाठी काम केलं, आजची पिढी ही आवडीसाठी काम करते, कारण त्यांच्या मूलभूत गरजा ऑलरेडी पेरेंट्सनी भागवलेल्या आहेत. त्यांच्याकडे घरं आहेत, बँक बॅलन्स आहे, सगळं आहे. सो दे आर ओनली वर्किंग फॉर देमसेल्व्स. सो बेसिकली हे जे टूल्स आहेत ते जे
आपण काय म्हणतो इनर्ट किंवा डॉर्मंट ज्या आपल्या ॲबिलिटीज आहेत त्या पेपरवर उतरवतात. कारण की सगळ्यांनाच एक्सपोजर मिळतं असं नाही. जेव्हा तुम्ही एक्सपोज होता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे मी किती चांगलं गाणं गाऊ शकतो, अरे मी किती चांगला वक्ता आहे, अरे मी किती चांगला रिसर्च करू शकतो. पण एखाद्या खेड्यातल्या मुलाला जो शहरात येतो शिक्षण करतो त्याला एक्सपोजरच नाही आहे आणि त्याला आपण करिअर टेस्टिंग त्याचं केलं तर मे बी ही माईट बी अ वंडरफुल कंटेंट रायटर आणि तो मराठीत सुंदर कंटेंट रायटिंग करू शकेल, बरोबर. ज्याची आता जास्त गरज आहे. कारण मराठी जे कंटेंट रायटर कमी आहे त्या मनाने, इंग्लिशमध्ये आपल्याला खूप मिळते. सो दिस इज हाऊ करिअर टूल विल हेल्प. आणि मग ह्याच्यामध्ये पेरेंट्स कॅन टेक अ बॅकसीट त्यांच्या इच्छा आकांक्षानंतर. आधी मग मुलं आणि मग ते कौटुंबिक जे काही डिसिजन होईल फायनली ते मुलाचं करिअर डिसिजन होईल. म्हणजे मॅडम तुम्ही जसं सांगितलं की सायकोमेट्रिकमध्ये सायकी आणि त्याचं थोडंसं मेजरमेंट हां, ह्याचं हे क्लिअर येतं. म्हणजे सायकोलॉजिकलमध्ये तो कसा वागेल, हाऊ ही विल रिॲक्ट, की उद्या ह्याला नोकरी गेली तर हा कसा रिॲक्ट करेल, Right. बॉस ओरडला तर कसं रिॲक्ट करेल, वेंडरनी ह्याला क्वालिटीमध्ये फसवलं तर हा कसं रिॲक्ट करेल, ह्याला ब्राईब द्यायची वेळ आली तर हा कसं रिॲक्ट, हे सायकोलॉजिकल आहे. पण सायकोमेट्रिकमध्ये तुमच्यात जे काही ट्रेट्स आहेत, आपल्या सगळ्यांमध्ये ट्रेट्स असतात, की मी किती बोलू शकतो, किती सोशल एन्झायटी आहे मला, मी वातावरणाप्रमाणे माझ्यामध्ये डिसिजन घ्यायची क्षमता आहे का नाही, म्हणजे निर्णय क्षमता काय प्रकारची आहे. सम मेक डिसिजन बाय नॉट टेकिंग अ डिसिजन, राईट, ट्रू. सम मेक अ डिसिजन अँड दे रिपेअर अ रॉंग डिसिजन. सो असे बरेच प्रकार आहेत, कारण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती असं म्हणतात. तर मग हे सगळं सायकोमेट्रिकमध्ये येतं आणि मग ते जॉब फिटमेंट इझी जातं. ओके. म्हणून मी आता MBAमध्ये एवढी वर्ष काढली ना, मुलं मार्केटिंग घेतात, नाही मार्केटिंगमध्ये खूप पैसा, अरे हो, पण पैसा कोणाला मिळेल ज्याची पर्सनॅलिटी सेल्समध्ये फिट आहे, त्याच्यात 4 अपमान सहन करायची कपॅसिटी आहे, तो खुशाल चेंडू आहे, तो खूप सेल्स करेल. पण तू जर खूप इमोशनल आहेस तर तुला प्रत्येक गोष्ट की मी काय करतोय आयुष्यात, मी का ऐकू या माणसाचं, यू विल ओव्हर थिंक ट्रू. and you're not made for sales, but you are made for data analysis. तू मागे बसून फुल डेटा चर्न करून सांग की कुठे सेल्स आपला जास्त चांगला होऊ शकतो. किंवा एखादा खूप छान आहे तो म्हणजे मला नाही सेल्स करायचं, मला डेटा पण नाही करायचं, ही इज गुड ॲट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, की सर कसे आहात, तुम्ही आलं नाहीत, ही इज गुड ॲट मॅनेजिंग रिलेशन्स. तर असं मार्केटिंगचे 7 अंग आहेत. पण MBAच्या वेळेस मार्केटिंगला ही झुंबड असते आणि त्याच्यामधली अर्ध्या लोकांना सेल्स करायचं नसतं. मजा अशी असते, MBAला जवळजवळ 45% इंजिनियर्स असतात ज्यांना इंजिनिअरिंग नसतं करायचं, मग ते 45% इंजिनिअरिंग मार्केटिंग घेतात आणि त्याच्यामध्ये 99% लोकांना सेल्स नसतं करायचं. आणि देर इज नो करिअर टेस्टिंग ॲट MBA लेवल. राईट. आणि उलटं होतं, म्हणजे मी HRचे म्हणून नाही सांगत, माझं HRवर भयंकर प्रेम आहे, पण मार्केटिंग जमता नाही, फिनान्स जमता नाही म्हणून HRमध्ये घेणारी जी लोक आहेत दे डू व्हेरी वेल, कारण दे डू इट बाय ॲटिट्यूड आणि ग्राउंडेड असतात. आणि मग कळते की अरे HR इज एंड टू एंड HRच आहे, सुरुवात पण HR आणि संपतो पण HRनीच. सो दिस इज हाऊ इट स्टार्ट. सो करिअर टेस्टिंग शुड बी डन ॲट कॉलेज लेवल, ओके. असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे मग मुलांना पण ती क्लॅरिटी मिळते. म्हणजे थोडक्यात काय की 9वी-10वीमध्ये स्टुडंट आला तोपर्यंत मला वाटतं एक थोडीफार मेच्युरिटी स्टुडंटमध्ये आलेली असते. पेरेंट्सनाही थोडंफार आयडिया आलेली असते की कुठे आपला स्टुडंटचा कल आहे. तर 11वी-12वी ही साधारणपणे म्युच्युअल डिस्कशननी हो, व्हायला पाहिजे. ॲब्सोल्युटली खूप डिस्कशन्स व्हायला पाहिजे ह्याच्यावर. म्हणजे मी तर म्हणेन पहिला पडाव, मी काही आता फॉर द पेरेंट्स जे वॉच करतात आणि त्यांच्यासाठी काही पॉईंट्स देते, की तुम्ही पहिलं करिअर काउन्सिलर आहात मुलाचे आणि मग ती टेस्ट फक्त तुम्हाला वाट दाखवेल. इट्स लाईक अ GPS. तर पहिलं पेरेंट्सनी बघावं की आपल्या मुलाची पर्सनॅलिटी काय आहे. इज ही अ रिस्क टेकर, इज ही अग्रेसिव्ह, इज ही सबमिसिव्ह, इज ही ओबिडियंट. हे तुम्हाला माहिती असतं तुमचं मूल काय आहे. आणि काही नाही तर आईला विचारावं हो. आणि काही नाही तर शेजारच्यांना विचारावं, ते जास्त इझी फीडबॅक देतील. दुसरी गोष्ट, माझ्या मुलाचे व्हॅल्यू स्ट्रक्चर काय आहे. आता अशी पण मुलं आहेत की जॉब मिळाला पण त्या ऑफिस पॉलिटिक्समुळे घरी आलेत, कारण की ते नाही तिकडे तग धरू शकले.
सो माझ्या मुलाचं व्हॅल्यू स्ट्रक्चर काय आहे, तो अंडर प्रेशर काम करू शकतो का, अंडर स्ट्रेस काम करू शकतो का, मी जगात त्याला कुठे येत. आपल्याकडे भारतीय लोकांना खूप क्रेज आहे की बाहेर मुलांना पाठवायचं, बाहेर ठीक आहे, पण हॅव यू एव्हर थॉट की तुम्ही त्याला काही सांगता की बाहेर जग कसं आहे. आय डोंट नो हाऊ मेनी पीपल रिअली से की अरे UK मध्ये काय परिस्थिती, अमेरिकेत काय परिस्थिती आहे, तू तुझी कशी काळजी घेतली पाहिजेस. सो द सेकंड पार्ट इज की माझ्या मुलाला इज ही अ रिस्क टेकर और डज ही नीड सिक्युरिटी. तिसरी गोष्ट, माझ्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे. आता आपल्याकडे ना एक पटकन सांगते की ABCDE अशा 5 पर्सनॅलिटीज जगात तेवढीच लोक आहेत. म्हणजे सगळी 5 जगामध्ये सगळी लोक या 5 पर्सनॅलिटीमध्ये विभागू शकतात. A इज अग्रेसिव्ह, B इज एक्स्ट्रीमली पीपल ओरिएंटेड आणि वर्क ओरिएंटेड, बॅलन्स. C आहे ते जसं RBIचे गव्हर्नर्स आहेत की खूप अगदी क्लिष्ट काम करणारी लोक, फक्त मी, माझं मशीन आणि माझी बुद्धी अशी काम आहेत. D म्हणजे जनरली लोक जी सिक्युअर, त्यांना सिक्युरिटी पाहिजे, 2 वेळेचं अन्न, वस्त्र, निवारा, मला लोन नको, माझ्या मालकीचं घर पाहिजे आणि मी सुखाने झोपलो पाहिजे, आजचा दिवस उद्याचा आणि परवाचा सेम पाहिजे. दे वॉन्ट ओनली सिक्युरिटी इन लाईफ. आणि ई जी लोक आहेत, दे आर द वन्स हू क्रिएट एम्प्लॉयमेंट, हू आर ऑन्टरप्रेनर्स. ते प्रवाहाच्या विरुद्ध जातात. तर ए हे ऑर्गनायझेशनमध्ये मोठे होतात, ई हे स्वतःच्या पायावर उभे होतात. तर आता हे ऑलरेडी नेटवर आहे, तर त्यांनी जर आपल्या मुलाचं चॉईस जर म्हणजे बघितलं की माझं मूल कुठल्या या 5 पर्सनॅलिटीत बसतं, तर तुम्हाला करिअर पण कळेल की हा कुठलं करिअर निवडू शकतो. एक्झाम्पल, एखाद्या जमीनदाराचा मुलाला जमीनदाराला वाटतं की आता माझं सगळं ह्यांनी सांभाळावं, माझं सगळं शेत सांभाळावं, यांनी सगळं मनी लेंडिंग सगळं सांभाळावं. पण तो मुलगा तसा नसतो, कारण त्याची प्रवृत्ती खूप वेगळी असते. मे बी तो खूप हळुवार लेखक प्रवृत्तीचा जन्माला आलेला असतो. तो काय तुमची जमीनदारी सांभाळेल, आणि मग तुम्ही त्याला सांगायचं की नाही तुला हे करायलाच पाहिजे. ही विल नॉट बी एबल टू डू, विल क्रम्बल अंडर प्रेशर. सो पहिलं म्हणजे व्यक्तिमत्व, दुसरी गोष्ट व्हॅल्यू स्ट्रक्चर, तिसरी गोष्ट माझ्या मुलाला कशात आनंद आहे, चौथी गोष्ट की माझा मुलगा बेसिकली त्याला काय प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल. इज ही मनी ओरिएंटेड, इज ही रिसर्च ओरिएंटेड, इज ही स्पिरिच्युअल, इज ही पीपल ओरिएंटेड, कशात तो रमेल. आणि मुलं हे दाखवतात ट्रेंड्स. आत्ताची मुलं तर अशी, म्हणजे आम्ही जे दररोज स्टुडंट्स बघतो वरनं ताकभात म्हणतो ना आपण, तसं आपल्याला कळतं. आणि फिफ्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ह्याचे सुप्त गुण कुठले. मला असं वाटतं की ABCD आहेत, पण मग मी करिअर टेस्टिंग करून माझ्या नजरेतनं काही सुटलं आहे का, की माझा मुलगा माझ्यासमोर असा आहे पण अजूनही त्याच्यात काहीतरी असेल, मित्रांमध्ये काय मला माहिती नाही तो कसा आहे. म्हणून मग मी एक करिअर टेस्टिंग करून घेईन की मला अननोन करिअर्स जे आहेत, की माझा मुलगा अँथ्रोपोलॉजिस्ट, आर्किओलॉजिस्ट, ही कॅन बी मिस्ट्री ट्रॅव्हलर, म्हणजे हे खूप वेगवेगळे करिअर्स आहेत म्हणून मी सांगते. किंवा ही कॅन बी मिस्ट्री टुरिस्ट, जेथे जाऊन तो लिखाण करतो, अँड अ रायटर. ही कॅन बी अ व्लॉगर, ही कॅन बी अ ब्लॉगर, ही कॅन बी अ फूड क्रिटिक, ही कॅन बी अ मॅट्रेस डिझायनर. आता आपण हे म्हटलं तर आपण कधी विचार पण करणार नाही या करिअर्स. और ही कॅन बी अ क्रिएटिव्ह कन्सल्टंट टू अ 5 स्टार हॉटेल. ओके. की तुमचा जर यंग क्राऊड होता त्यांनी कसं तुम्ही त्यांना एंगेज करू शकता. किंवा इझी अ सी बीच क्युरेटर अँड आर्टिस्ट, की जो सँडपासून हे स्कल्प्टर्स करतो. म्हणजे आय कॅन टेल यू डायमंड इज अन करिअर, ज्याचा आपण विचार करणार नाही, कारण आपलं विजनच तेवढं आहे. आपल्या खिडकीतनं जेवढं दिसतं तेवढंच बघतो, पण हे तो करू शकतो. म्हणून मग पेरेंट्सनी करिअर काउन्सिलरकडे जावं, करिअर टेस्टिंग करून घ्यावं, आणि आपल्याकडनं काही सुटत नाही आहे हे बघावं, आणि मग यू कॅन डिसाईड. मग कोणतरी म्हणाली नाही तुमचा मुलगा ज्योतिषी होऊ शकतो, हो पण मला नाही करायचं त्याला ज्योतिषी, ठीक आहे, बट ही इज ॲनालिटिकल ना, मग ही कॅन बिकम अ डेटा ॲनालिस्ट, ही कॅन बिकम अ बिझनेस इंटेलिजन्स ॲनालिस्ट. तो डॅशबोर्ड सुंदर करू शकेल, कारण त्याची बुद्धीच लॉजिकल आहे. राईट. सो दिस इज हाऊ होलिस्टिक व्ह्यू पेरेंट्सनी घेतला पाहिजे. आणि मग तुम्ही जा. लोक उलटं करतात, आधी जातात आणि मग डिसिजन घेतात. तुम्ही आधी घरी चर्चा करा, एकमेकांना विचारा की तुला काय आवडेल, कसं काय आवडेल, ह्याच्यामध्ये पैसा कमी आहे पण मला आनंद मिळतो आहे, मग लेट हिम वर्क आणि डिसाईड करा की नक्की तुम्हाला पैसा पाहिजे, आनंद पाहिजे का प्रोफेशनली डेव्हलप पाहिजे. तिन्ही गोष्टी एका ठिकाणी कधीच होत नाहीत.
आणि मॅडम एक अजूनही असा पॉइंट आहे जो म्हणजे असाच आता तुम्ही बोलताय तर माझ्या मनात आला की एका लाईफ टाईममध्ये तुम्ही करिअर बदलूही शकता. हो. असं नाही आहे की झालं आता हे काय मला जमलं नाही आता संपलं सगळं, असं नाही. आजकाल आपण पाहतो आता शेखर कपूरचं एक्झाम्पल जुनं एक्झाम्पल आहे, पण CA असून सुद्धा ही वॉज अ व्हेरी सक्सेसफुल फिल्म मेकर. अशी खूप उदाहरणं आपण आज समाजात बघतो की अगदी अगदी. म्हणजे आता रिसेंट पण आहे. आता मी कोणाची नावं घेत नाही, पण क्रिकेट कॉमेंटेटर्स आहेत जे IIT-मधनं आले आणि आज क्रिकेट कॉमेंट्री करत आहेत. देर आर पीपल हू IIT-मध्ये येऊन रायटर झालेले आहेत आणि त्यांच्या नॉवेल्सवर आज सिनेमे होत आहेत. आपल्याकडे डॉक्टर झालेली छान सुंदर दिसणारी मुलगी ब्युटी पॅजंट झालेली आहे. आपल्याकडे व्हेरी लिडिंग पुण्यामध्ये एक जोडी आहे जी म्युझिकल गाणं करते आणि त्यांचं खूप फेमस अल्बम आहे. ते स्वतः मेडिकल डॉक्टर आहेत. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की तुम्ही एका आयुष्यात 3-3 करिअर्स करा. दॅट इज लाईफ. Right. नाहीतर मग तुम्ही फक्त एकच गोष्ट करता कशासाठी, आणि करावी, मला असं म्हणत नाही की नाही, पण ते तुम्ही चॉईसनी करा. त्यामुळे तुम्ही मॅडम म्हणाला तसं की जुनं का नवीनसुद्धा उदाहरणं आपल्याकडे खूप आहेत. आणि फ्लिपिंग करिअर्स इज एक्सप्लोरिंग लाईफ. राईट. मी ते म्हणते 80 वर्षाच्या आयुष्यात 2-3 करिअर्स तरी करावे. मी स्वतः HR-मधनं सुरू झालं. आज मी जन्मय डेव्हलपमेंट सेंटर आमचे ऑल इन्क्लुझिव्ह स्कूल आहे, जिथे आम्ही न्यूरोडायव्हर्जंट मुलांना पण मदत करतो, स्पोर्ट्सच्या मुलांना पण मदत करतो. म्हणजे मी कधी ह्या क्षेत्रात आले नसते, कारण आय वॉन्टेड टू बी एन HR अँड रिटायर ॲज एन HR. पण लाईफ हॅज डिफरंट प्लॅन्स. ओके. तर मॅडम आता तुम्ही एक पॉईंट तर क्लिअर केला की 10वी नंतर 12वी नंतर आपण जेव्हा कुठले टूल्सचा वापर करून जेव्हा काउन्सिलिंग घेतो त्याच्या आधी हे खूप जरुरी आहे की आधी पालकांमध्ये आणि मुलामध्ये हा समन्वय पाहिजे की आधी काय करायचं आहे. जसं तुम्ही सांगितलं हे इतके सगळे 5 वेगवेगळे ट्रेट्स असतात, पर्सनॅलिटी काय आहे, आपलं मूल कसं आहे हे आईला माहीत असतं. तर विथ दिस नॉलेज मग आपण जेव्हा एखादा टूलचा वापर करून काही टेस्टिंग करतो तर ह्या टूल्सबद्दल थोडं तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. चालेल. बेसिकली इंटरेस्ट, पोटेन्शियल ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की इंटरेस्ट असेल तर मूल कुठलंही करिअर करू शकतं, पण पोटेन्शियलसुद्धा पाहिजे. तर पोटेन्शियल नसेल आणि नुसतं इंटरेस्ट असेल तरी करू शकत नाही. म्हणून आपल्याला हे टूल्स वापरायचे असतात. आता मी माझ्या HRच्या जर्नीपासून ते स्टुडंट्सपर्यंत जे मला माझं आवडतं टूल आणि ज्यांनी मला आय वुड से ऑल दिस टूल्स गिव्ह 80% रिझल्ट्स. नन ऑफ देम आर 100% राईट. कारण कुठल्या प्रवृत्तीमध्ये आणि मानसिकतेमध्ये तो मूल ती टेस्ट देतोय हे महत्त्वाचं आहे. व्हेरी ट्रू. त्यामुळे तुम्ही म्हणाल किती व्हॅलिडिटी, तर आय विल टेल 80%. स्टील 20% इज लेफ्ट टू नेचर अँड चान्स. तर पहिलं म्हणजे MBTI, मायर्स अँड ब्रिगर्स टाईप इंडिकेटर म्हणून आहे, ज्याच्यावर बिग 5 इज प्लेस्ड आणि 16 टाईपच्या पर्सनॅलिटीज ह्याच्यामध्ये दिसतात. आणि त्या 16 टाईपच्या पर्सनॅलिटीजला अनुसरून कुठली करिअर्स करायची आणि नाही करायची ह्याची पूर्ण माहिती इंटरनेटवर आहे. प्लस त्यांची एक फ्री टेस्टसुद्धा आहे. इन डिटेल आहे. जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर यू गो टू अ प्रॉपर करिअर काउन्सिलर, करिअर गायडन्स ऑर अ टेस्टिंग सेंटर आणि तुम्ही ती करून घ्या. तर ह्याच्यामध्ये मेनली इट्स अ पर्सनॅलिटी टेस्ट. ज्याच्यामध्ये तुमचे 5 मूलभूत ट्रेट्स जे आपल्या सगळ्यांमध्ये असतात ते किती प्रमाणात आहेत ही ती टेस्ट सांगते आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करिअर करता किंवा जॉब घेता. दुसरी आपली जी आहे ती हॉलंड कोड म्हणून आहे, ज्याच्यामध्ये ती पर्सनॅलिटी टेस्टच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जॉब रिलेटेड टेस्ट असतात. एक्झाम्पल, आर यू एन ऑन्टरप्रेनर, आर यू एन आर्टिस्ट, आर यू अ रिअलिस्ट, आर यू व्हेरी हायली व्हॅल्यू बेस्ड. म्हणजे समजा आता तुम्ही उद्या IT इन्कम टॅक्समध्ये जर काम करत असाल आणि तुमचं काम रेड घालणं असेल तर यू नीड टू बी व्हेरी हायली कॉन्शियन्शियस. तुम्ही व्हॅल्यू बेस्ड पाहिजे. राईट. पण प्रॉबब्ली काही क्षेत्रामध्ये समजा असं असेल की जिकडे यू हॅव टू बी लिटिल इझी, मग तिकडे तुम्ही काम करू शकणार नाही. म्हणून हॉलंड कोड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी जी टेस्ट आहे ती व्हॉट वी से इज ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूड इज समथिंग जी खूप मार्केटमध्ये, मी एक टेस्टचं कुठलं नाव नाही देणार, की तुम्ही कुठली गोष्ट सहजतेने करू शकता कारण तुम्ही यू आर ब्लेस्ड. आपल्यामध्ये जी अबिलिटी आहे, सो ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते
पूर्ण काढून देतं की तुम्हाला क्रिएटिव्हिटी खूप इझिली येते, तुम्हाला ना लॉजिकल रिझनिंग खूप इझिली येतं, तुम्हाला लिंग्विस्टिक्स तुमचं लँग्वेज तुम्ही पटकन पिकअप करता कारण तुमचं आकलन खूप कमालीचं आहे. देन देअर इज समथिंग लाईक डर्मेटोग्लिफिक्स वेअर तुम्ही थंब देता आणि मग थंबच्या प्रमाणे तुमच्या मेंदूची काय घडण आहे आणि कुठले सेंटर्स जास्त प्रभावी आहेत ह्याच्यावर तुमचे करिअर्स ठरतात. आणि देन देर आर लॉट ऑफ अदर टेस्ट लाईक न्यूमेरिकल रिझनिंग, नंतर लॉजिकल रिझनिंग, हे सगळे ऑलरेडी IQ टेस्ट आणि EQ टेस्ट. सो बेसिकली आय वुड से की वेन यू आर यूजिंग टूल्स, वन इज पर्सनॅलिटी टूल यूज करा, सेकंड ॲप्टिट्यूड टेस्टिंगसाठी जे टूल्स आहेत ते यूज करा, तिसरे जस आय सेड की रिलेटिंग टू युअर लॉजिकल रिझनिंग, की कारण की जसं आपण तिथे मॅथ्स फिजिक्स लागतं तो एक भाग, आणि फोर्थ इज डन गेट युअर IQ टेस्टेड सो दॅट इट्स इझी फॉर अस की कितीपर्यंत मूल आपलं स्वतःला ताणू शकतं किंवा त्या क्षेत्राचा अभ्यास करू शकतो. सो मेनली तुम्ही जर कुठलेही सॉफ्टवेअर्स बघितलं तर इट इज द मिक्सचर ऑफ ॲनालिटिकल टूल, लॉजिकल टूल, सायकोलॉजिकल टूल, सायकोमेट्रिक टूल आणि रिलेटेड टू एनी काइंड ऑफ रिझनिंग अँड लॉजिकल अबिलिटी. म्हणजे आत्ता जी काही टूल्स मार्केटमध्ये आहेत, तुमचा मुलगा उत्तम क्रिकेट खेळू शकतो हो, पण मग तो विकेट कीपर पण होऊ शकतो आणि तो फिल्डर पण होऊ शकतो, पण माझा मुलगा काय होऊ शकतो हे शेवटी हे करिअर आपल्याला टेस्टिंग टूल विल टेल यू. ओके, राईट. आणि पेरेंट्स फक्त क्रिकेटकडे बघतात की माझा मुलगा क्रिकेटर, माझा मुलगा IT मध्ये, माझा मुलगा स्पोर्ट्समध्ये, हो पण कुठे, मागे, पुढे, मध्ये, कम्प्युटरच्या मागे, कम्प्युटरच्या पुढे, ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे खरं सांगू का मॅम, मुलांची फरफट होते जर चुकीच्या जागेवर तो पडला ना, तो मागे जाऊ शकतो आणि पुढे जाण्याकरता तो स्वतःवर खूप प्रेशर आणतो. आणि दिस इज वेअर बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलं सगळं चांगलं असताना कच खातात, कारण की यू कॅन नॉट गो अगेन्स्ट नेचर अँड पर्सनॅलिटी. ट्रू. आपण शेवटी आपल्या आवडीचंच काम करतो आणि जे आवडत नाही ते सोडून देतो. वी वॉन्ट कम्फर्ट अँड पीस. तर बेसिकली मला वाटतं एक आपण ह्या आजच्या डिस्कशनमधनं हे शिकलो की टूल्स ही आपल्याला थोडंसं मायन्यूट स्ट्रीमलाइनिंग करायला मदत करतात, पण बेसिक आपली जी आवड आहे, आपली पर्सनॅलिटी आहे, आपला कल काय आहे, ते मात्र आपल्याला पेरेंट्सना आणि स्वतःला हे थोडंसं तरी माहीत पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने त्याचं जे एक फाईन ट्युनिंग आपण ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी आपण ह्या टूल्सची मदत घेऊन ऑफकोर्स जसं सांगितलं की हे सुद्धा 100% नाहीच, 80% व्हॅलिडिटी एनी HR टूल. इथे बरोबर. थोडंसं एक ॲड करते. काही पेरेंट्सना वाटेल की आमच्या मुलाचा कशात कलच नाहीये, तो दिवसभर त्याला फक्त खायला प्यायला आणि मोबाईल बघायला आवडतं आणि तो खुशाल चेंडू आहे. आणि आमच्याकडे पण तसं खूप छान, म्हणजे आम्ही आर्थिकरित्या खूप सोबततेत राहतो, तर आम्हाला पण तशी नोकरी ह्याने करावी अशी गरज नाही. पण शेवटी तरुण मुलगा नुसताच दिवसभर काहीच करत नाही ह्याची काळजी. मग इथं म्हणतं अशा मुलांनी अशा पेरेंट्सनी पहिलं करिअर टेस्टिंग करून घ्यावं, त्याचं इंटरेस्ट बघावा आणि त्याला सांगायचं की तू पैसे नको कमवूस, पण डू समथिंग इन दिस. तुला जरी मोबाईल आवडतं ना, मग तू मोबाईलमध्ये काय बघतोस, तुला जर रील्स आवडतात तर मग चांगली रील्स कर, रील्स बनवायला असे रील्स कर की ज्याचा उपयोग होईल आणि तुला पण यू कॅन मॉनिटाईज इट आणि तुला त्याच्यामध्ये आनंद मिळेल. जे करशील ना ते एक्सलेंट कर, कारण तुला पैशाची गरज नाही, तुझ्यावर वरद हस्त आहे, आपण आर्थिकरित्या सबळ आहोत. पण मग डू समथिंग दॅट इज नाईस. मग इम्प्लांट एक्सेलन्स इन दॅट चाइल्ड, कारण की त्याला पैशाची गरज नाही आहे, त्याला एंगेजमेंटची गरज आहे. अँड दिस इज वेअर द बेस्ट आर्टिस्ट अँड बेस्ट प्रोफेशनल्स आर बॉर्न. कारण तुम्ही जर बघितलं जगात आपल्याकडे का कमी सायंटिस्ट आणि हे होतात, कारण आपण गरजांमध्येच राहतो. पण जर आपण बाहेर बघितलं तर ऑलरेडी असं म्हणतात की त्यांच्या बेसिक्स त्यांचा देश त्यांची काळजी घेतं, म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन ते काहीतरी वेगळा शोध लावतात किंवा काहीतरी तयार करतात. दिस इज वेअर वी माईट हॅव अवर नेक्स्ट सेट ऑफ न्यू जनरेशन्स न्यू जनरेशन ऑफ सायंटिस्ट अँड क्रिएटर्स मे बी. सो असं करावं पेरेंट्सनी, नुसती तक्रार करण्यापेक्षा. ओके मॅडम, तर आपण इतका वेळ जे बोलतोय ते थोडंसं एक शहरामध्ये जी परिस्थिती आहे, आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई किंवा नाशिक, कोल्हापूर,
जिथे फॅमिलीज एका पर्टिक्युलर स्टेटसला आलेले आहेत किंवा आत्ताची जी मुलं आहेत 9वी 10वीतली 11वी 12वीतली त्यांचे पालक मे बी आहेत करिअरमध्ये स्ट्रगल करून वर आलेत किंवा कुठल्यातरी एका पोझिशनला पोचलेत. त्यांना मे बी हे टूल्स सगळी माहिती आहेत, अवेलेबल आहेत आणि ते मुलांना त्याचा वापर करून पुढे गाईड करतात. पण आपला ग्रामीण भागातला जो एक तरुण आहे किंवा ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत म्हणजे ह्या टूल्सबद्दल काय माहिती पोचलेली आहे किंवा त्यांना जेव्हा एक करिअर चॉईस करायचा असतो तर ते कसा रूट घेतात, काय रूट घेतात? अजून ग्रामीण भागात बघितलं तर आपण बेसिक्सलाच आहोत, कारण की बऱ्याच मुलांना शेतकरी व्हायचं नाही आहे किंवा त्यांना तो व्यवसाय करायचा नाही आहे आणि त्यांना शहरातली काही म्हणा तरी चक्काचौंध वाटते की आम्हाला पण असं आयुष्य पाहिजे. आणि ही मुलं हुशार पण असतात, म्हणजे ह्यातली काही मुलं MPSC UPSC बरेचशी मुलं ग्रामीणचीच असतात किंवा पोलीस भरतीमध्ये बघितली तर ग्रामीणचीच मुलं असतात. तर हे बेसिकली दे गो फॉर गव्हर्नमेंट जॉब, कारण लाईफ टाईम सिक्युरिटी. आज तुम्ही जर आर्म फोर्सेसमध्ये पण बघितलं तर बेसिक जी पिरमिड आहे तिथे आपल्याला ग्रामीण मुलंच दिसतील. तर त्यांची मेन काय आहे की मला नोकरी मिळून मला कुटुंबाचा भार उचलायचा असतो, ही त्यांची गरज असते. त्यामुळे त्यांना अजून खरं सांगू तर तेवढा चॉईसेस नाही आहे की मी काय करू. तर मला नोकरी पाहिजे, मग नोकरी करता मग शेजारच्या मुलाने काय केलं तेच मी करणार. तर आता ह्या मुलांना ऑफकोर्स ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत, कारण अब्रॉडसुद्धा खूप मागणी आहे की बेसिक जे आपण म्हणतो टेक्निशियन्स आहेत, बेसिक मेकॅनिक्स आहेत किंवा आपले इलेक्ट्रिशियन्स आहेत किंवा अगदी बेस डेटा एंट्री ऑपरेटर्स आहेत, अशा जॉब्सना ही मुलं जातात. दुसरी गोष्ट, दे आर ऑल्सो ओपन टू गोईंग टू द थर्ड पार्टी वेंडर्स, म्हणजे अगदी IT चा कोर्स केला, बेसिक कोर्स केला, MCA केलं, BCA केलं आणि शहरात येऊन ते छोट्या छोट्या कंपनी स्टार्टअप्समध्ये त्यांना जॉब मिळतो. आणि मग दे आर ऑल्सो विथ द थर्ड पार्टी वेंडर्स, जे मोठमोठ्या कंपनीजनी जे वेंडर्सना अपॉइंट केलेलं आहे त्यांच्याकडे असतं. पण नाही, म्हणजे दे विल नॉट, त्यांना अजून तो डायमेन्शनच नाही आहे की मी करिअर टेस्टिंग करीन मग मी ठरवीन की मी काय करायचं, कारण अनफॉर्च्युनेटली तेवढी माहिती नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या गरजा, त्यांची डेमोग्राफीज खूप वेगळी, त्यांचं विश्वच खूप वेगळं आहे. आणि त्यातली जी चुणचुणीत मुलं आहेत ज्यांना पोटात खळगी आणि अतिशय कमालीची ॲम्बिशन आहे, ती मुलं मग सगळं पालथं करून दे डू MPSC करतात, UPSC करतात, गव्हर्नमेंटचा जॉब मिळवतात अँड दे ब्रेक द बॅरियर्स. आणि मी बघितले ते, म्हणजे शेवटी पोटातली आग त्यांना, हो, तीच महत्वाची सगळीकडे, ती त्यांना त्या पदावर नेते आणि मग त्यांना कळतं अरे आपलं करिअर झालं. पण बेसिकली दे आर ओनली सर्चिंग फॉर बेसिक सिक्युरिटी अँड जॉब. म्हणजे बेसिक सिक्युरिटी शोधायला निघाले पण शेवटी करिअर केलं त्यांनी. ॲब्सोल्युटली. अशी पण उदाहरणं आपल्याला ग्रामीण भागातनं मिळतात. आपण 12वी पास आपण मध्ये सिनेमा बघितला होता जो खूप गाजला. 12th फेल. 12th फेल. राईट. तर मॅडम, खूप छान वाटलं आज. तुम्ही भरपूर आम्हाला म्हणजे काही काही गोष्टी ज्या माहीत नव्हत्या आणि मला वाटतं आजकालचा स्टुडंट हा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की खूप जास्त अवेअर आहे सोशल मीडियामुळे. खूप साऱ्या स्टुडंटना माहीत असतं आणि भरपूर अशा फॅमिलीज आहेत की पालक त्या मुलांना काय पाहिजे ते करू देतात. अशाही फॅमिली आहेत की अजूनही सायन्सचा किंवा एक पर्टिक्युलर याचा पगडा खूप जास्त आहे, जे मला करता आलं नाही ते मी तुझ्यातनं बघते, अशा टाईपचे. पण मला वाटतं त्याचं प्रमाण कमी होतंय हळूहळू, बऱ्यापैकी कमी होतंय बिकॉज ऑफ सोशल अवेअरनेस. खूप सारं सिनेमे येत आहेत याबाबतचे, खूप सारा अवेअरनेस बघतो. पण तरीसुद्धा मला वाटतं ही जी टूल्स आहेत ही वापरून आपण थोडंसं फाईन ट्युनिंग करू शकतो आणि एक व्यवस्थित डिरेक्शन, जसं तुम्ही सांगितलं की एव्हिएशनमध्ये जायचे पण नक्की कुठे, विमानाच्या कॉकपिटमध्ये बसायचं आहे की ग्राउंड स्टाफ व्हायचं आहे की क्रू मेंबर व्हायचं आहे की काय व्हायचं आहे, हा जो एक पाथ आहे, फाईन ट्युनिंग आहे, हे ह्यातनं करायला सोपं जाईल. तर मॅडम तुमचे खूप खूप आभार आल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि हे एक खूप आमच्यासाठी आणि जे हा एपिसोड बघतायत
त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक प्रकारचा मला वाटतं धडा आहे की कुठल्या प्रकारचे टूल्स घ्यायची आणि ह्याचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल. तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा एपिसोड जर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही स्पेसिफिक प्रश्न असतील, मॅडमना जर का तुम्हाला काही विचारायचं असेल, कुठल्या प्रकारचा स्पेसिफिक गायडन्स हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहू शकता. आणि लवकरच आपण एक वेगळा विषय घेऊन आपल्या भेटीला परत येऊ. मॅडम, परत एकदा Thank you खूप so खूप much. धन्यवाद खूप धन्यवाद आणि तुम्हाला. लवकरच परत भेटू.